एक कपल काउन्सिलिंगचं सेशन होतं ऍक्च्युअली. पण काही प्रॉब्लेम जे लेडी क्लायंट कडनं येत होते आणि ती एका विशिष्ट पद्धतीनेच तिच्या नवऱ्याला रिस्पॉन्स देत होती आणि मला असं सारखं वाटत होतं की दिस इज कमिंग फ्रॉम समवेअर एल्स. नवऱ्याशी संबंधित नाहीये तिची जी रिॲक्शन जी चालू आहे, एकदम ती जे काही रिॲक्ट होती आहे त्याच्या कुठल्याही वागण्याला. जेव्हा तिने तिची वैयक्तिक केसली तेव्हा असं लक्षात आलं की ती प्रत्येकाला बऱ्यापैकी अशीच रिॲक्ट होते. हे फक्त नवऱ्याशी रिलेटेड. मी तिला एज रिग्रेशन नावाची प्रोसेस केली आणि ह्या जन्मातच तिला मागे मागे की कुठे पहिल्यांदा तिच्या या रिॲक्शन चालू झाल्या. तिला ही इन्सिक्युरिटी वाटणं असेल किंवा आपण म्हणतो ना की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. कोणी काही बोलायच्या आधी मीच जोरात आवाज चढवणार की कोणी काही बोलायलाच नको, मीच विक्टीम म्हणून रडायला सुरुवात करणार. तशा स्वरूपाच्या बऱ्याच गोष्टी होत होत्या. मग मी तिला मागे नेत जेव्हा गेलं तेव्हा चाइल्डहुडचा एक ट्रॉमा बाहेर आला आणि असं लक्षात आलं की तिचे वडील याच पद्धतीने तिला सतत तू कशी कंडम आहेस, तू कशी चुकीची आहेस, कशी बरोबर नाहीस, तू बोलू नकोस, तू लहान आहेस, म्हणजे व्यक्तच होऊ न देणं हे खूप जास्त तिच्या बाबतीत होत होतं. आणि आई शांतपणे ती बसून राहायची, तिला कधी सपोर्ट नाही केलेलं. मग त्यामुळे तिचं काय झालं की मलाच आता शस्त्र घेतलं पाहिजे, मलाच लढायला पाहिजे, माझ्यासाठी कोणी लढणार नाहीये, स्टँड घेणार नाहीये. तर समोरचा एवढं जरी असं वाटलं की तो तीच भाषा बोलतो जे लहानपणी वडील बोलत होते, ऑथॉरिटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, तर माझी नॅचरल रिॲक्शन ती येणार.